ग्रुपतर्फे कविता बाबींच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलो आहोत. तर कविता बाबींबद्दल एक दोन शब्द मी बोलतोय आपल्या ग्रुपतर्फे. कविता बाबींचं माझं पहिलं नाव सरला बाबी होतं ना. सरला सरला त्यांचं गाव राजुरी मंचर जवळचं. सगळं बालपण तिकडे गेलं होतं, शिक्षण पण तिकडेच झालं. बाबींचा स्वभाव कडक होता. म्हणजे मला वाटतं शेठ त्यांच्याकडनं शिकलेत का यांच्याकडनं त्याच्यामध्ये हुशार होत्या. स्वयंपाकाची त्यांना आवड होती, जेवण करण्याची, आणि गाण्याची पण आवड, जेवण चांगलं करण्याची. मग नंतर एवढंच चांगलं शिक्षण असल्यामुळे सरांच्या पण त्या आवडीच्या होत्या. त्यांच्याकडे त्यांना 6 बहिणी आणि 2 भाऊ. पण ते मोठ्या असल्यामुळे घरातल्या त्यांच्या मोठ्या भावाचं काम त्याच करायच्या, म्हणजे सांभाळण्याचं काम. संस्कार सगळे घरच्यांना बाबींच्याकडनं झाले, त्यामुळे त्यांना शिस्त लावणे आणि जे काय होते घरातले त्यांच्याकडनं ते शिकत होते. त्याच्यात सांगतो लहानपण चालू त्यांचं शिक्षण तिकडेच होतं. खेडेगावात असल्यामुळे पहिलं सगळं शिक्षण त्यांनी तिकडेच केलं. लहान भावांच्या बहिणीसोबत शिक्षण तिकडेच झालं. नंतर त्या गावात असल्यामुळे क्लासेस पण गावातच असायचे. पूर्वी लाईट बीट नसायच्या, पण बाबींचा डॅशिंग स्वभाव असल्यामुळे त्या लहानपणी बहिणींना सकाळच्या स्कॉलरशिपच्या क्लासला पण सकाळी कंदील घेऊन जायच्या बरोबर सोबत. बरोबर आहे. आणि काही जण रात्री संध्याकाळी क्लास असेल तर घरच्यांना त्या बहिणींना घेऊन स्वतः जायच्या. क्लास संपेपर्यंत त्या बसायच्या आणि मग त्यांना घेऊन यायच्या, कारण दुसरे कुठले सवय नसायचे तिकडे. आणि त्यामुळे त्यांच्या बहिणींवरती संस्कार खूप चांगले झालेले आहेत, शिस्त लावलेली त्यांच्याकडे, आणि त्यांचं सगळं ऐकायच्या. म्हणजे जरी आता शेठ कसे बोलतात तसे त्या पण तिथे बोलत असायला, पण ते कुठे राग मानायचं नाही. पण त्यांच्याकडनं खूप शिकल्या त्या, आणि अजूनही त्यांना आदर आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे पूर्वी पण होता, आजही आहे, आणि सगळ्यांना कुणाला नको काही हवं असेल ते बघत असतं, आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असायच्या त्यावेळेला त्या. मग नंतर शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या आणि SNDT कॉलेजमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. त्यांना मैत्रिणी खूप सगळ्या श्रीमंत भेटल्या त्या. मग त्यांच्याकडनं बरंच काय काय शिकल्या त्या. त्यांचा उपयोग त्यांनी पुढे परत घरी जाऊन केला आणि पुढच्या आयुष्यात पण केला. मग नंतर घरच्यांना बहिणींना शिक्षणासाठी कुठलं कॉलेज द्यावं कुठलं नाही ह्या पण त्या चॉईस त्या करायच्या, घरातल्या मोठ्या असल्यामुळे, आणि त्यांचं ऐकलं जायचं. आता काही माहीत नाही काय चालतं ते. नाही समजलं, चांगली गोष्ट आहे. नंतर मग 1978 साली त्यांचं लग्न झालं आणि गावाकडचा प्रवास शेठच्या बरोबर पुण्यात आला. मग त्यांचं नाव बदलून त्यांनी कविता ठेवलं. का कविता ठेवलं? त्यांना कविताची आवड असायची कविता ऐकायची आवड, कविता ऐकायची आवड, त्यामुळे त्याचे नाव कवितेसारखं असावं. बरोबर. आणि गाण्याची पण त्यांना आवड होती. शेठला तशी आवडच अशी, पण त्यांना जास्त मुकेशची गाणी जास्ती आवडायची, आणि ते गायच्या पण. आता पुढच्या ट्रिपला जाऊ त्यांना गायला सांगा, आजच गायला सांगा. मुकेशची गाणी त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे. मग नंतर लग्नानंतर ती शेठ सारख्या माणसाला सांभाळायचं म्हणजे जरा अजून सांभाळलेलं आहे. ताब्यात ठेवायचं, त्याला ताब्यात ठेवणं म्हणतो. मग सासरे आल्यानंतर सासऱ्यांच्या त्या लाडक्या होत्या. सासऱ्यांच्या थोड्या होत्याच, म्हणजे सासऱ्यांच्या जास्त लाडक्या होत्या. त्यांनी भरपूर सेवा केली त्यांची. सासऱ्यांची पण केली, सासऱ्यांची पण केली, काही चांगले असताना पण केली आणि आजारपणात पण मनापासून केली. साधारण कसं असतं की मनुष्य आजारी पडला की थोड्या दिवशी आवडीने करतो, कालांतराने त्याचं कमी होत जातं, पण त्यांनी शेवटपर्यंत मनापासून सेवा केली त्यांची. आणि तसेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांवर पण ठेवले, ते आपण सारिका आणि विचाराकडे बघून लक्षात येतो आपल्या. अशा प्रकारे त्यांचा तो संस्काराचा कार्यक्रम मुलांपर्यंत आलेला आहे. आणि आता त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना थोडे रेस्ट्रिक्शन आलेले आहेत, पण त्यांचं जिद्द आणि आवड ती अजूनही आहे, कुठे काही कमी पडू देत नाही आहेत. सगळ्यांपुढं जे नातेवाईकांची सगळे काय लागतं किंवा काय
शेडिंग एवढे जपतात, सगळ्यांचेच जपतात म्हणजे. आणि आपल्या त्या कविता बाबींचा आज आता 17व्या वर्षात एकाहत्तराव्यात पदार्पण करतो. आपल्या ग्रुपतर्फे मी त्यांना पुढचं आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी जावी तेवढ्या प्रॉपर माझ्याकडनं घेतली नाही वाटतं. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करण्याकडून एकदम छान बोललात. आणि या बारीक बारीक गोष्टी मी सासूच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. मला ते खूप छान वाटतं की शेअरिंग मध्ये आम्ही दोघी जणी कोणत्याही प्रकारचं शेअरिंग करू शकतो आणि कितीही छान दंगामस्ती करू शकतो दोघी जणी. आणि ओस्वालताना तुम्ही जे ऍड केलं ते 100% 1000% ट्रूथ आहे. सगळ्यांनी सांगितलं होतं ना, आणि तो फार महत्वाचा पॉईंट आहे. आणि त्यांनी मनापासून म्हणजे असं पण नाही की असं कधीच नाही, मी खूप ऍडजस्ट करते तुझ्या साहेबांनी त्यांच्या वाढवलं ना. हो. त्यांना जी इच्छा होती त्यांना मी गाडीतून म्हणत होतो जावा रोज कर्तव्यावर जावा, ते काही केलं नाही त्यांनी. पण त्यांनी खूप मनापासून म्हणजे सासूंना सपोर्ट असणं ही वेगळी गोष्ट असते, पण त्यांनी मनापासून आनंदाने सपोर्ट करणं ही वेगळी गोष्ट असते. मला वाटतं माझ्या नशिबात ती दुसरी बाजू खूपच स्ट्रॉंग आहे. एक त्याच्यात सांगतो अजून की त्यात कष्टही खूप करायला लागतात. स्त्रियाचंही कौतुक आहे, नुसतं म्हणून नाही होत. चेक भरा म्हणलं तरी तयारी नसती, ती कष्ट तेवढे करते म्हणून थोडंफार काम करून परत बाहेरचं करायचं. हे करायचं महत्वाचं, नुसतं म्हणणं वेगळं, करू शकणं महत्वाचं काम आहे. हे कौतुक माझ्याकडे थँक्यू बाबा. 1000%. नाही पण मला खरंच म्हणजे काल मी मुलींची मस्ती करतोय म्हणजे माझ्या दोन्हीकडच्या आई वडिलांची मी सर्वात लहान मुलगी आहे. म्हणजे सासरी पण यांना मी सर्वात लहान आहे, जिदी जिजाजी सिद्धार्थमध्ये, आणि तिकडे पण मी सर्वात लहान. आणि तेवढेच मला सगळंच म्हणजे मम्मी पप्पांकडून खूप मिळतं. सिद्धार्थची सपोर्ट 100% आहे. पण मला त्यांना म्हणतात की ही कुंडली जुळणं फार महत्वाचं असतं.